आपल्याकडे स्टार्टिंग काय होते? स्टार्टिंग आपल्याकडे 351 पासून पुढे सुरुवात. 351 लोकांना हीच बैठक पाहिजे असते. याला चौरंग नक्षी म्हणतात. पद्मासन बैठक यातही सगळ्या साईज आहेत. त्याचा जवळपास आमच्याकडे 90% लोक घरीच विसर्जन करतात. आणि मूषकवर बसलेली मूर्ती आहे. हा सुद्धा एक क्यूट बाल गणेश यावेळेस नवीनच आहे. दाखवतो. हा बघा सोफा घेतलेला आहे. सोफा घेतलेला, सोफ्यावर बसलेली 15 ते 20 वर्षापासून इथूनच मूर्ती घेतो. पेशवी बैठक. पेशवी बैठक. आणि मूर्ती पण खूप छान. मूर्ती खुल्या सगळ्या प्लास्टिक बॅग घालून बुकिंग झालेल्या मूर्ती आहेत. तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. तर आज आपण आलेलो आहे मुद्रा आर्ट्स या ठिकाणी. तर यांच्याकडे आपल्याला मिळून जातात सर्व प्रकारच्या शाडू मातीच्या मूर्त्या. तर ज्यांना पण शाडू मातीच्या मूर्त्या घ्यायच्या असेल तर नक्की यांच्या शॉपवर या आणि हा ब्लॉग पूर्ण पहा. आणि जे पण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आणि चला मग आता ब्लॉगची पण सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला येण्याचा रस्ता दाखवून देतोय. तर तुम्हाला यायचं असेल तर रेड क्रॉस सिंगल या ठिकाणी यायचंय. स्टॅम्पो स्टँडच्या समोर आपल्याला मुद्रा आर्टचा बोर्ड लावलेला आहे. तर आपल्याला इकडनं मध्ये जायचंय. तर दुसऱ्या फ्लोअरला आपल्याला यांचा शॉप पाहायला मिळून जातो. मित्रांनो, हे मुद्रा आर्टचे शॉपचे ओनर आहे. तर नमस्कार सर. नमस्कार. तर आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या आपल्याला मूर्त्या मिळून जातात? आपल्याकडे जास्तीत जास्त सगळ्यात प्रथम मी माझी ओळख आहे सर्वांना. मी आपल्याला ओळख करून देतो. मी विजय पाटील. मुद्रा आर्टचे सगळे गणपती सगळ्यांना परिचित आहेतच. आपण गेल्या 34 वर्षापासून शाडू मातीचे गणपती आणतो. MG रोड वरती आपलं गणपतीचं शॉप आहे. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की ह्या आपल्याकडे साधारणतः 6 इंचापासून तर 1.5 फुटापर्यंत 1.25 फुटापर्यंत मूर्ती मिळतात. ह्या मूर्ती ज्या मी तुम्हाला दाखवतोय ह्या साधारणतः 1.5 फुटी 1.5-1.25 फुटी आहे. याला अंजिरी बैठक म्हणतात. अर्ध पद्मासन मध्ये आहे. या सगळ्या मूर्ती इतक्या पटपट बुक होऊन जातात. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोणी आणत नाही, कारण आणायला खूप अवघड असतात. ही जी बैठक आहे याला पूर्ण पद्मासन मध्ये आहे. या वेगवेगळ्या साईज मध्ये असतात. 6 इंचापासून तर 1.5 फुटापर्यंत आपल्याकडे मूर्ती आहेत. आता ह्या ज्या मूर्ती दिसतात तुम्हाला, या सगळ्या प्लास्टिक बॅग घालून बुकिंग झालेल्या मूर्ती आहेत. 3च दिवस झाले हे सगळं बुकिंग झालेलं आहे. तुम्हाला आणखी मी मूर्ती दाखवतो. हे बघा, ही म्हैसूरी बैठक आहे. याला फेटा आहे, पगडी आहे, मल्हार पगडी आहे, याप्रमाणे आहे. ही सुद्धा आहे आपली पद्मासन बैठक. यातही सगळ्या साईज आहेत. वरती जे आहे ते म्हैसूरी बैठक सूर्यफुलामध्ये घेतलेली आहे. ही इकडे आहे ती जास्वंदाच्या फुलात आहे, पानात आहे. सिंगल बैठक आहे. काहींना फेटा बांधायचा असतो त्याच्यामुळे त्याला मोकळी मूर्ती आपण देतो. इकडे मूषकवर बसलेली आहे. मूषकवर बसलेली मूर्ती आहे. त्याला फेट्याचे सुद्धा रंग वेगवेगळे घेतलेले असतात. हे अर्ध पद्मासन आहे. हे बघा, खाली सुद्धा ही पेशवे बैठक आहे. पेशवे बैठक आहे. याला सुद्धा फेटा लोडला टेकलेली अशी मूर्ती आहे. आणि या सर्व आपल्या शाडू मातीच्या 100%. याचा जवळपास आमच्याकडे 90% लोक घरीच विसर्जन करतात. आणि सर मिनिमम आपल्याकडे स्टार्टिंग काय होते? स्टार्टिंग आपल्याकडे 351 पासून पुढे सुरुवात. 351 पासून पुढे सुरुवात आहे. हे बघा, ही जास्वंदात घेतलेली मूर्ती आहे. जास्वंदात. आणि आता ही कमीत कमी घ्यायला गेलो तर किती पर्यंत आपल्याला 1500 ते 2000च्या आतल्याच मूर्ती असतात. ठीक आहे. भरपूर. ही जास्वंदात घेतलेली आहे. पेशवे बैठक आहे. ही आहे. हे बघा, इकडे मी वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती ठेवल्या आहेत. या साधारणतः 1.25 फुटापर्यंतच्या मूर्ती आहेत. इकडे पायाला परडी घेतलेली आहे, फुलांमध्ये आहे. याला पगडी घेतली आहे. इकडे नवीन बाल गणेश आलेला आहे यावेळेस. बाल गणेश मोठ्या प्रमाणात येत नाही, पण यावेळेस आलेली आहे. शाडू माती वजनाने खूप जड असते. हे बघा, इकडे वेगवेगळ्या प्रकारे थोडे वेगवेगळ्या प्रकारात आणलेले आहेत. दगडूशेठ, पुण्याचा दगडूशेट. या प्रकारात मूर्ती आहे. सगळे शाडू मातीचे आहे. हे बघा, हे पेशवे बैठक. मूर्ती पण खूप छान. मूर्ती खूप छान आहेत. याचे सगळे वॉटर कलर वापरलेले असतात, सुबक असतात. सगळ्या बुकिंग झालेलं आहे. आणि खूप लवकर बुकिंग आमच्याकडे मूर्ती येण्याच्या अगोदरपासून 15 दिवस लोक चक्कर मारत असतात. हे बघा, या वरती पण आहे. ही पण छान आहे. यावेळेस 3 हॉल आहेत आपले, त्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारात केल्या. मोठ्या मूर्ती एका हॉलमध्ये, मीडियम साईजच्या एका हॉलमध्ये, छोट्या मूर्ती एका हॉलमध्ये. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मूर्ती आपण लोकांना दाखवू शकतो. हे पण खूप छान मूर्ती. आणि सर ही पेशवे बैठक आहे. पेशवे बैठक आमच्याकडे प्रशस्त जागा आहे, स्वच्छता असते, सगळ्या मूर्ती प्रसन्न वाटतात. आणि तुमच्याकडे कस्टमर पण कायम कंटिन्यू चालू असतात.
ठीक आहे. आता प्रत्येक जण येतो, बघत राहतो, प्रत्येक जण एक एक तास मूर्ती निहाळत असतो. ओके. जोपर्यंत मनात भरत नाही तोपर्यंत ते इथून हालत नाही. हे बघा, खाली पण दगडूशेठ आहे वेगवेगळ्या साईज मध्ये. खाली पण मूर्ती ठेवल्या का तुम्ही? हो, खाली आहे. हे बघा, वेगवेगळे रंगसंगती वेगवेगळी घेतलेली आहे. हे बघा, केशरी सोळ्याचे कलर वेगवेगळे घेतलेले, पितांबरचे. आणि आता ही मिनिमम काय फूटची मूर्ती आपल्याला? हे 2.25 फूटची. 2.25 फूटची आहे का? 2.25 फूटची मूर्ती आहे. ह्या आहेत पगडी, सगळ्या वेगवेगळ्या साईज मध्ये घेतलेले आहेत. तर आता हे सर पण इकडे आलेले आहे मूर्ती बुक करायला, आणि दरवर्षी येतं इकडे असं त्यांचं म्हणणं आहे. तर यांच्याकडे मूर्त्या कसं मिळतं आपल्याला सर पाहायला? पूर्ण साधारण शाडू मातीमध्ये तयार केलेल्या असतात. आणि एक म्हणजे आम्ही एक साधारण कस्टमरचं हे आपुलकीने इथं येणं असतं, आणि श्रद्धा आणि भावेने इथं सर्व येतं की खरंच इथनं मूर्ती घेतलं की आम्हाला त्यांचे चांगले परिणाम आम्हाला आमच्या आयुष्यात मिळालेले, असे अनुभव आलेले आहेत. म्हणून आम्ही इथं श्रद्धेने येतो घ्यायला, एक असं व्यवहार म्हणून एक श्रद्धेने इथं आम्ही मूर्ती घ्यायला येतो. आणि तुम्ही किती वर्षापासून येता इकडं? साधारण आम्ही गेली 15 ते 20 वर्षापासून इथूनच मूर्ती घेतो. शाडू मातीची इथलं सगळं प्युअर मटेरियल मध्ये असतं, कुठं असं फसवेगिरी नसते. ओके. आणि लोकांनी शाडू मातीची मूर्ती घ्यायला पाहिजे का पीओपी घ्यायला पाहिजे, जास्त काय वाटतं तुम्हाला? साधारण पर्यावरण पूरक ही शाडू माती आपल्याला कधीही चांगली आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही, आणि आपला इकोसिस्टीम चांगली राहते पृथ्वीची. त्या हिशोबाने शाडू माती सर्वांनी यूज केली पाहिजे असं आमचं दोघांचं मत आहे. ठीक आहे सर, थँक्यू सर. पर्यावरण पूरक असल्यामुळे शाडू मातीच्याच बसावं. ठीक आहे. आणि इथल्या मूर्ती अतिशय सुरेख असतात, एकदम असं आहे. सुबक. ठीक आहे, चालेल, थँक्यू. हा, आता आपल्याला दुसऱ्या हॉलमध्ये तुम्हाला मध्यम साईजच्या मूर्ती दाखवतो. ठीक आहे. इकडे ह्या हॉलमध्ये आपण घरगुती छोट्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. असं आहे. साधारणतः वर्षानुवर्ष लोकांना हीच बैठक पाहिजे असते. याला चौरंग नक्षी म्हणतात. साधारणतः 13 इंचाची मूर्ती आहे. 13 इंचची का? 13 इंचाची मूर्ती आहे. ही 13 इंचाची मूर्ती आहे, वेगवेगळ्या पोजेस मध्ये आहेत. ओके. हे पण एक खूप छान मूर्ती खूप छान आहे. मूर्ती हे पण शाडू मातीच आहे. चंदन कलर मध्ये घेतलेली आहे. असं आहे का? ही बाल गणेश आहे. ओके. हा सुद्धा एक क्यूट बाल गणेश यावेळेस नवीनच आहे. शाडू माती, खूप शाडू माती ते या सर्व शाडू माती, सगळ्या शाडू मातीच्या 100% शाडू माती. मातीच्या मूर्त्या. आता ही अर्ध पद्मासन मध्ये आहे. ही दगडूशेठ आहे. याला सिंहासनावरती दिली आहेत. सिंहासनावरती दिली आहे. ही छोट्या याच्यात पेशवे बैठक आहे. पेशवे बैठक. इकडे लालबागचा राजा आहे. लालबागचा राजा. हा, इकडे वरती ठेवलेल्या ह्या छोट्या छोट्या मूर्ती. आणि यावेळेस कलेक्शन पण खूप छान आहे. कलेक्शन छान आहे, रंगसंगती खूप छान आहे. हे बघा, हे सगळं लोकांना प्रशस्त जागा आहे. हॉल मोठमोठे आहे, शांतपणे पाहता येतं. ओके. आणि खरंच खूप मोकळं पण आहे आणि खूप छान पण आहे. म्हणजे असं काही त्रास आणि नव्हती आमची लोकांना. गेली 34 वर्ष झाले ह्याच जागेत आहे. आमचे जाधव डेव्हलपर जाधव साहेबांनी आम्हाला दरवेळेस ही जागा उपलब्ध करून देतात. खरंच आहे ते. हे वेगळ्या वेगळ्या छोट्या मूर्ती सुद्धा, फेट्या आकर्षक, लहान मुलांना याचं खूप आकर्षण असतं. पगडी फेटा पाहिजे असतो. आणि ऍक्च्युली कलरिंग पण खूप छान केली गेलेली आहे. छान आहे. कलर एकदम मस्त या मध्यम आकाराच्या या मूर्ती पहा, फुलामध्ये घेतलेले आहे. हे आपले पानात घेतली आहे. या अजून बुकिंग बाकी नाही? बुकिंग बाकी आहे. या साधारणतः सूर्यफुलामध्ये आहे. सूर्यफूल मध्ये छोट्या याच्यात, मध्यम याच्यात लालबाग मध्ये आहे. इकडे सिंहासन वरती घेतली आहे. सिंहासन वरती घेतली. या छोट्या सुद्धा घरगुती पगडी फेटा अशा मूर्ती या बुकिंग झालेल्या आपण बुकिंग झालेल्या आणि ऍक्च्युली तुमच्याकडे मूर्ती पण लवकर बुकिंग चालू होईल. हे बघा, अजून 1 महिना असल्यामुळे आम्ही काय प्लास्टिक घालूनच ठेवतो. धूळ खूप येते. अर्थात वरती असल्यामुळे तेवढा कमी त्रास आहे आम्हाला. पण मूर्ती सुबक राहतात. परत त्याला पाणी लागण्याचा त्रास नाही. मूर्ती कुठे गडबड होण्याची भीती नाही. ते तर आहे. शांततेने बघता येतात. आणि शाडू मातीला खूप जपायचं पण, खूप जपायचं असतं. आम्हाला याची सवय झाली, त्याच्यामुळे काही हे नाही. हे बघा, छोट्या छोट्या ही पण, याला पण सोफ्यावर बसलेली घेतलेली छोटी खूप सुंदर मूर्ती. याला सुद्धा तुम्हाला दाखवतो. हा बघा, सोफा घेतलेला आहे. सोफ्यावर बसलेली छोटीशी मूर्ती आहे. ही लहान मूर्ती बघा तुम्ही, किती आकर्षक घेतलेली छोटीशी मूर्ती. अगदी 6 इंचाची पण नाहीये. 6 इंचाची पण नाहीये, पण इतकी सुबक आहे. त्याचे डोळे वगैरे खूप सुंदर. कलर कॉम्बिनेशन खूप छान केलेलं आहे. रेखीव मूर्ती आहेत. हे बघा, हे वेगवेगळ्या याच्यात किती छान मूर्ती आहे. इतकी छोटीशी मूर्ती आहे, पण बघा किती छान. खरंच एकदम खूप छान आहे. यात सुद्धा आता
वेगवेगळ्या घेतलेल्या आहे. ही बघ, ही एक मूर्ती दाखवतो तुम्हाला, छोटीशी मूर्ती पण अगदी सुरेख आहे. नाही नाही, खरंच खूप छान आहे. इकडे बघा तुम्हाला दाखवतो. आता हे बुकिंग आहे आमचा, सिरियली आम्ही लावून ठेवलेलं असतं. असं आहे का? त्या दिवशी आम्ही नंबर प्रमाणे प्रत्येकाला मूर्ती काढून म्हणजे आपण जे आगमनच्या दिवशी आपल्याला असे- ज्या दिवशी घ्यायला येतात त्या दिवशी त्यांनी नंबर सांगायचा, आम्ही त्यांना मूर्ती देतो. ओके. हे बघा, हे सगळं बुकिंग आम्ही लावून ठेवलंय सिरियली. हे सर्व बुकिंग सगळं झालेल्या booking सगळं मूर्त्या. आम्ही आणि ऍक्च्युली तुमचं शाडू मातीमध्ये पहिले ऑलरेडी नाव हो. पण आहे, खूप आहे तुमचं. बस आता मी हे 34वा वर्ष आहे. असं आहे. हे बघा, आणि अजून मूर्त्या पण भरपूर आहे मित्रांनो, तुम्ही येऊ शकताय. फक्त याच्यात थोडं सगळे लवकरच आम्ही- या, याच्यात आम्ही सगळे कारण घरातलीच यांच्याकडे कंपनी मूर्ती असते. पण लवकर बुकिंग होऊन जातो ऍक्च्युली. यात सगळे आम्ही घरातलीच कंपनी असतो, त्याच्यामुळे सगळं हँडलिंग आम्हाला माहिती आहे. तर सर, ज्यांना पण मूर्ती बुक करायची असेल तर आपला शॉपचा ऍड्रेस काय? विजय पाटील, मुद्रा 8, जाधव मार्केट, 2रा मजला, महात्मा गांधी रोड, नाशिक 1. आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर? 94 222 72 972. तर मित्रांनो, आपल्या सरांनी पण खूप चांगली माहिती दिली यांच्या शॉपच्या बद्दल. आणि यांच्याकडे सर्व प्रकारच्या आपल्याकडे शाडू मातीच्या मूर्त्या मिळून जातात. आणि जे पण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि ब्लॉग पूर्ण पहा. तर पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगला मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.